तर हॅलो गाईज, आपण गाडीत बसलो आहे ना. मग आता आपण दुसऱ्या देवीला जाऊया, कारण की हे बंद होतं ना म्हणून. रस्ता तर छोटा आहे ना, पण मी बोललो होतो ना आपण दुसऱ्या मंदिरात जाऊ. मग आता दुसऱ्या मंदिरात जाणार आहे आणि त्या मंदिरात आपण चला आपण मंदिरात आलो आहे. त्याच्यामध्ये आपण मस्त जाऊया आणि बघूया मंदिर कसं आहे. मंदिर आलं आहे बघा, तुम्ही बघू शकतात. आणि आपण आता मंदिरामध्ये पूजा पण झाली आहे. आपण चप्पल काढूया बघा. बघितलं आहे तुम्ही, आणि मागे आहे ते बघा. चला देवी को काढून ना बरं बाय. हे बघा, हे दुसरे देव. हे बघा, असं ते आहे. इकडे पायऱ्या पण बघा. आम्ही इकडे चप्पल काढले आहे. हे बघा, आता माझी आई ना तिकडे नेते, आजी पण तिकडेच आहे. हे बघा, फुलं पिलं आहे, नारळ पण आहे, हे हार घातला आहे. आजी आहे कर. राईट राईट हँड. आता एक जण येणार आहे ना आता. मंगेश हेगिष्टे. मंगेश गोपीनाथ हेगिष्टे आणि त्यांचा मुलगा नातू यजमान मंगेश गोपीनाथ हेगिष्टे, सौभाग्यवती सह तसंच चिरंजीव, सुनबाई आणि नातू असा आहे हेगिष्टे परिवार आपल्या चरणी आले, नतमस्तक झाले. अडचणी आहेत सर्व आपल्या आशीर्वादाने दूर होत दे आणि कृपेचा वरदस्त सदैव लाभून दे अशी प्रार्थना आहे. आशीर्वाद द्या भैरवाच्या नावाने. चांगले भवानी माते की छान. प्रसाद घ्या. प्रसाद घ्या तुम्ही घ्या, तुम्ही आत नाही.
हॅलो गाईज, तर आपण आता निघत आहे. आता आपण जेवायला जाऊया आणि हॉटेलमध्ये झोपूया. हा, अजून एक देवी दाखवतो मी. आपण परत चप्पल काढू. हे बघा, इकडं पण आहे. बॅक कॅमेरा परत आहे. हे पिंड आहे. आणि आता आपण जाऊया. आणि आता आपण चप्पल घालू. पुजारी आले आधीच आले होते. बघा, खूप रात्र आहे. त्यांना माहिती नव्हतेच. ते असेच इथून नमस्कार करून गेले. बघा किती काळोख आहे. कोणाला हो का? बघा, तुम्ही बघू शकतात. आपल्या शब्दाला मान देऊन तुम्ही बघू शकतात. हे मंदिर आहे. आपण आता निघालो. चला, भैरव बाबा आणि माते की जय. सप्तशृंगी माते की जात माते की जय. पोट भरू दे. बोलायला पण शक्ती येईल. नंतर